नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाण्याचा अजिबात वापर न करता अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मिरीपूड, त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही हे ताजं घेतलेलं आहे आणि थोडंसं फेटून घेतलेलं आहे, ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे। दही शक्यतो आपल्याला ताजं घ्यायचं, त्यामुळे काय होतं चवसुद्धा छान येते। खूप आंबट दही किंवा जुनं घ्यायचं नाही। आता हे सगळं आपल्याला ह्या चिकनला चोळून घ्यायचं आहे। या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे। आता चिकन बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। इथे 1 चमचा मी पांढरे तीळ भाजून घेतलेले, 2 चमचे सुकं खोबरं भाजलेलं, त्यानंतर अर्धा इंच आलं, 1 मीडियम साईजचा कांदा हा एकदम बारीक कट केलेला आणि थोड्याशा तेलात भाजून घेतलेला आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला पाणी न घालताच हे वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता आपण या पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला चिकन बनवायचं, त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 2 तेजपत्ता असे छोटे तुकडे करून घालायचे आहे। त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, अर्धा चमचा जिरं, 4 मिरी आणि 2 लवंग घालायचे आहे। आता हे सगळं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। आता जे आपण खडे मसाले टाकलेले ते परतून घेतलेले आणि यामध्ये घालायचा आहे 1 छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला, हा सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। खूप जास्तीचा सुद्धा लाल करायचा नाही। कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा साधी मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा धना पावडर, ही सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण परतून घेतलेलं आहे आणि जे वाटण आपण केलेलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे, ते सुद्धा आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। कारण आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीची परतायची सुद्धा गरज पडत नाही। असं हे मोकळं करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटे आपण सगळा मसाला इथे परतून घेतलेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण जे चिकन दह्यामध्ये ठेवलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। आता नेहमी आपण काळ्या वाटणातलं चिकन बनवतो, पण असं वेगळ्या पद्धतीचं थोडंसं केलं ना त्याची चवीला खूप छान लागतं आणि सगळेच आवडीने खातात। इथे बघा, सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ, कारण आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं बेतानेच घालायचं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊ। आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर आपल्याला 20 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे, पण अधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आहे। 20 मिनिटे झालेली आहे आणि गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली होती। तर तुम्ही इथे चिकन बघू शकता, अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे आणि छान असं मऊ शिजलेलं आहे।
आपण पाण्याचा इथे अजिबात वापर केलेला नाही, कारण आपण दही घातलेलं आहे. त्या दह्यामुळे छान असं पाणी सुटतं आणि त्यामध्येच हे शिजल्या जातं. तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्येच घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर. आता हे चिकन तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर खाऊ शकता, जिरा राईसबरोबर खाऊ शकता आणि डब्यालासुद्धा नेऊ शकता. करायला खूप सोपं आहे आणि खायला तेवढंच टेस्टी आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा अजिबात वापर न करता दह्यातलं चिकन एकदा जरूर करून बघा. आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.